कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी आणते पाणी। घेऊन येतो। नाही मी आणते। ऐका ऐका, मला बोलायचंय तुमच्याशी। एकदा बोला ना चारुलता मॅडमशी, प्लीज। हे बघा, त्या तुम्हाला रस्त्यावर भेटल्या, तुम्ही त्यासनी घरला घेऊन आला, ठीक आहे, पण आता मी त्यांच्या संग कसं वागायचं आणि कसं नाही ते तुमच्यापैकी कोणी मला सांगायचं नाही। म्हणजे मी काय त्यासनी उलट-सुलट बोलायला जाणार नाही, काही येडवाकडे बोलणार नाही, पण माझं त्यांच्या बाबतीत जे काय मत आहे का नाही ते काय बदलू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा। बरं, ऐका, बसा इकडे जरा, बसा तरी, बसा। मला सांगा, चारुलता मॅडम तुमच्याजवळ लहानपणी नव्हत्या, यात त्यांचा काय दोष आहे? त्यांचा ऍक्सिडेंटच झाला नसता तर सगळं चित्रच वेगळं असलं असतं ना? नाही होईच की, मग मी कुठे त्यासनी मी दोष, तुम्हाला असं का वाटतंय की मी त्यांच्यावर चिडलोय? माझा राग त्यांच्यावर नाही आहे हो। माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही आमची बाजू समजून घ्या। मी एवढी वर्ष त्यासनी आई साहेब मानतोय नाही, ते आहेत आमच्या आई साहेब, ते सगळं पुसून टाकून आज एका क्षणात तुम्ही म्हणताय की नाही आता ह्या आई साहेब ना, आता तुम्ही ह्यांना तुमच्या आई मान, असं कसं शक्य आहे का? हे म्हणतोय मी। बरं ठीक आहे, मान्य आहे की भले ह्या देवकी असतील, पण आमच्या आई साहेब आमच्या यशोदा आहेत, त्याने आमचा सांभाळ केलाय, त्याने आम्हाला लहानाचं मोठं केलंय, आणि त्यांचं आमच्या आयुष्यात काय स्थान आहे तुम्हाला काय वेगळं सांगायची गरज नाही, तुम्हाला माहित आहे। त्यामुळे आता तुम्ही फक्त माझी अवस्था समजून घ्या। मला आता उगाच तुम्ही भरीच पाडू नका, नाही तर उगाच त्यांच्यामुळे आपल्यात वाद नको, पहिली गोष्ट सांगतो। नाही नाही नाही, वाद कशाला? वाद नाहीच घालायचा आपल्याला, शांतपणे बोलू आपण। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की एकदा बोला त्यांच्याशी। हा बोलाय काय, बोलतो की। कसं आहे, त्या आपल्या घरात आलेल्या पाहुण्या आहेत, आणि आमच्या आईसाहेबांची शिकवण आहे की घरात आलेल्या पाहुण्यांसंग आदरानं वागायचं, बोलायचं, आणि म्हणताना आम्ही त्यांच्यासंग आदरानंच बोलणार। आणि मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, तुम्ही देवकीला आणले नव्हतं, मी बी आमच्या यशोदेला आणल्याशिवाय राहत नसतो। आई, तुम्ही झोपला नाही अजून? झोप लागत नाही। नवीन जागा आहे ना, म्हणून असेल कदाचित। जागा जुनीच आहे ग, माणसं बदललेत। तुम्ही अधिपतींच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका। म्हणजे मला माहितीये तुम्हाला त्रास खूपच झालेला असणार आहे, पण वाईट तर वाटलंच, पण त्यात त्याचा तरी काय दोष आहे का? त्यांच्या खोलीतला तो फोटो पाहिला मी, मला असं वाटतं कोणीतरी ना त्याच्यावरचा हार गडबडीत काढून टाकला होता, आणि तेच तर सत्य होतं। इतकी वर्ष हेच सत्य होतं, मी नव्हतेच की इकडे, आणि मी परत येईन असंही कोणाला वाटलं नव्हतं। अचानक मी परत आले, हा धक्का पचवणं, ते एक्सेप्ट करणं, ह्याला वेळ तर लागणारच ना। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।